याच काळातील आद्य समाज, ठीक आहे, म्हणजे नातेदारी, जाती व्यवस्था कशी निर्माण झाली, वर्ग व्यवस्था कशी होती त्या काळातली, या गोष्टींची थोडीशी माहिती घेणार आहोत. आता या गोष्टींची माहिती आपल्याला कुठून मिळते बरं? बघा, आधी आपण पाहिलं शिलालेख पाहिले, बरोबर, शिल्प पाहिले, नाणी पाहिली, काही गोष्टी पाहिल्या आपण, काही साहित्य पण पाहिलेलं आहे. तर इथं सगळ्यात महत्वपूर्ण आहे लिखित संदर्भ. लिखित संदर्भांमधून आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळते बघा त्या काळाबद्दल. तर राजकीय आणि अर्थव्यवस्थेतील बदल समजून घेण्यासाठी या साहित्याचा वापर केलेला दिसून येतो आपल्याला इतिहासकारांनी, ठीक आहे. राजकीय आणि अर्थव्यवस्थेतील बदल समजून घेण्यासाठी, ज्याचे डायरेक्टली इनडायरेक्टली बघा सामाजिक वर्तनाचे नियम पण मांडलेले आहेत काही संदर्भांमध्ये. आणि ही जी राजकीय आणि अर्थव्यवस्था, जी आर्थिक व्यवस्था होती, त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली इम्पॅक्ट आपल्याला समाजावर झालेला दिसून येतो. आणि मग समाज व्यवस्था एक वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होत गेलेली आपल्याला दिसून आलेली आहे. याआधी आपण पाहिलेलं आहे, बरोबर, या गोष्टी. काही शिलालेखांमधून बघा काही सामाजिक कलाकारांची झलक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, काही नाटकांचा वगैरे उल्लेख येतो, बरोबर आहे ना. प्रत्येक शिलालेखामध्ये काही सामाजिक श्रेण्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलेला पण असू शकतो. जसं आपण कालच्या ह्याच्यात पण पाहिलं होतं की शिलालेख हे एका विशिष्ट व्यक्तीने विशिष्ट म्हणजे जो काही सत्ताधारी राजा असेल, जे काही वर्चस्व व्यक्ती असेल, त्याचं प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी लिहिला गेलेला असू शकतो. त्यामुळे तो बायस पण असू शकतो, तो न्यूट्रलच असेल असं नाही. काही गोष्टी समजून घ्या की आपल्याला कशा प्रकारे या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ते कोणी आणि कोणासाठी रचलं आहे, मग काव्य असेल, शिलालेख असेल, ठीक आहे, एखादा ग्रंथ असेल किंवा आत्मवृत्त असेल, व्हॉटएव्हर जे काही असेल, तर त्याची रचना कोणी कोणासाठी केली आहे. तुम्ही फक्त त्यामध्ये काय लिहिलंय हे न वाचता ते कोणी लिहिलंय, कोणासाठी लिहिलंय, मग याचा हेतू काय असू शकतो, या पद्धतीने बघा तुमची थॉट प्रोसेस थोडीशी चालली पाहिजे, ठीक आहे. फक्त आपण असं न विचार करता की पाठ करणे, हा या शिलालेखामध्ये हे आलेलं आहे यामुळे मग याचं कन्क्लुजन आपण असं काढू शकतो, असं न करता तो शिलालेख कोण खोदवला, ठीक आहे, त्याच्यामध्ये मग हे असे आदेश टाकलेले होते, मग काय हेतू असेल बरं, मग सम्राट अशोकाचा हेतू काय असेल, सम्राट चंद्रगुप्त मौर्याचा हेतू काय असेल, ते त्यांच्या बाजूने झालं ना. निम्न वर्गातील जो समाज आहे त्याच्या बाजूने आहे का ते नाही. तर या गोष्टींचा विचार आता तुम्ही करायला सुरू केला पाहिजे. बेसिक आपल्याला पॉलिटिकल हिस्ट्री कळलेली आहे, बरोबर, स्टेट बोर्ड मधून आपण तेवढा उलगडा केलेला आहे. ऐतिहासिक मजकुराची जी भाषा आहे, भाषा कोणत्या प्रकारची आहे आणि ते कोणकोणत्या प्रकारे प्रसारित केले गेलेले आहेत. मग जसं आपण म्हटलं ना की लिखित साहित्य ग्रंथ असेल, नाटकं असतील, महाकाव्य असेल, शिलालेख असेल, व्हॉटएव्हर जे काही असेल, तर ते कोणत्या मार्गाने केले गेलेलं आहे त्यानुसार आपल्याला त्याच्यावर विचार करायचा आहे, ठीक आहे. बरं, आपण इथे एक उदाहरण घेऊ, महाभारत महाकाव्य, ठीक आहे. हे तर माहिती आहे सगळ्यांना की महाभारत हे महाकाव्य आहे. तर मग ऍक्च्युली याची स्टोरी कशी आहे बरं महाभारताची? आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण खूप सिरियल्स बघितलेल्या आहेत महाभारतावर, बरोबर ना. कौरव आणि पांडव होते, त्यांच्यामध्ये भांडणं झाली, वाद झाले, एकाच कुटुंबातील होते, भाऊ होते, ठीक आहे, मोठं युद्ध झालं, ठीक आहे. काही लोकांनी कौरवांची बाजू घेतली, काही लोकांनी पांडवांची बाजू घेतली आणि अशा प्रकारे युद्ध झालेलं दिसून येतं आपल्याला. आणि त्या युद्धामध्ये पांडवांचा विजय झाला, बरोबर, अशी स्टोरी आहे ना. पण ही झाली एक स्टोरी, पण बॅक ऑफ द स्टोरी काय आहे मग बघा. हे एक विशाल महाकाव्य आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये काय आहे, सामाजिक श्रेणी आणि परिस्थितींचे विस्तृत चित्रण दिसतं बघा आपल्याला. महाभारत, आता जर समजा तुम्हाला हा प्रश्न आला की महाभारत महाकाव्यावर टिप लिहा, तर तुम्हाला काही मुद्दे लिहिता आले पाहिजे. तुम्ही स्टोरी लिहिणार का त्याची, महाभारत असं होतं, तसं होतं, तसं होतं, त्याच्यामध्ये काय दिलंय हे लिहिणार आहे का, नाही. तर त्याच्यामधून आपल्याला काय समजलंय हे जास्त इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. इथून पुढे जे जे मुद्दे घेणार आहोत आपण, त्यामध्ये तुमची थॉट प्रोसेस कशी चालतीये, कशा पद्धतीने तुम्ही विचार करायचा आहे, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. समजून घ्या या गोष्टी, ठीक आहे.
येस. आता इतर कोणत्याही महाकाव्याप्रमाणे यामध्ये सुद्धा बघा युद्ध, जंगल, राजवाडे यांचं ज्वलंत वर्णन आपल्याला आढळून येतं. ठीक आहे. याची मध्यवर्ती कथा आपण जशी मी आता सांगितली की चुलत भावंडांच्या दोन संचाची आहे आणि ते दोघं एकत्र युद्ध करतात. त्यांचं भांडण होतं. कशावरून भांडण होतं तर जमीन आणि सत्ता. बघा हे मुद्दे तुमचे आले पाहिजेत. तुम्हाला ना की ही पूर्ण स्टोरी लिहायची आहे. एक वाक्यामध्ये किती शॉर्ट मध्ये झाली ती स्टोरी, झाली की नाही? तर ते त्यांचं भांडण का झालं मग? ठीक आहे. तर मग जमीन आणि सत्ता या दोन्ही गोष्टीवरून आपल्याला भांडण झालेलं दिसून येतं. हे कोणत्या वंशाचे होते बघा? कुरु. आपण केलंय ना जनपद करताना कुरु वंश, हस्तिनापूर. ठीक आहे. तर कुरु जनपदाचे होते कौरव आणि पांडव. यांचा जो संघर्ष होता तो एका युद्धामध्ये संपला आणि काय झालं? पांडव विजयी झाले. याची परिणती काय झाली बघा? पितृपक्षीय उत्तराधिकार घोषित करण्यात आला. ठीक आहे. पितृपक्षीय उत्तराधिकार घोषित करण्यात आला. असं हे महाभारत महाकाव्य होतं. आता ही स्टोरी लाईन झाली. ठीक आहे. तर या स्टोरी स्वरूपावर जर आपण बघितलं तर एक संस्कृत पंडित आहे V.S. सुक्तनकर यांनी काय केलंय? चिकित्सक आवृत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. चिकित्सक आवृत्ती म्हणजे कसं? जसं मी सांगितलं ना मगाशी की विचार करा या गोष्टींवर. यांना एक गोष्ट आढळून आली. हे भारतातील बघा संस्कृत विद्वान आहेत. यांनी काय केलं तर संस्कृत विद्वानांची एक टीम तयार केली आणि ही टीम तयार करून एक प्रोजेक्ट तयार केला आणि या टीमला हे काम दिलं की या महाभारताची आपल्याला एक चिकित्सक आवृत्ती निर्माण करायची आहे. कशी? तर महाभारताचे बघा प्रत्येक भाषेमध्ये आणि प्रत्येक प्रादेशिक ठिकाणी वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत. ठीक आहे. त्यामध्ये थोडाफार बदल आहे. मग ती सामाजिक संरचना असेल, आर्थिक व्यवस्था असेल किंवा बेसिक स्टोरी मध्ये असेल. तर यामध्ये जे बदल आहेत हे बदल मग त्यांनी काय केले की प्रत्येक ठिकाणच्या सगळ्या आवृत्त्या एकत्र केल्या. सॉरी. त्यामधील जे श्लोक होते कॉमन श्लोक सगळ्या आवृत्त्यांमधले ते सगळे कॉमन श्लोक एकत्र घेतले आणि असा यांचा ना 13,000 पानांचा एक खंड तयार झाला. मग या 13,000 पानांच्या खंडामधून त्यांना काही निष्कर्ष काढण्यात आले त्यांनी. ठीक आहे. तर त्यांनी काय निष्कर्ष काढले तर बघा प्रचंड प्रादेशिक भिन्नता आढळून आली त्यांना. मग ही प्रचंड प्रादेशिक भिन्नता का आढळून आली तर महाभारत लिहिणारे कोण होते बरं सांगा? ते स्वतःला श्रेष्ठ समजायचे. कोण होते? महाभारत कोणी लिहिलं असं म्हणतो आपण? ते आर्य. बरोबर. तर हे जे आर्य होते हे स्वतःला खूप श्रेष्ठ समजायचे. हे बाहेरून आलेले होते आणि इथले लोकल जे होते त्यांना ते काय म्हणायचे? लोकल लोकांना आठवतोय का टर्म? वैदिक काळातील टर्म आठवती का? लोकल स्थानिक लोकांना एक टर्म वापरली होती त्यांनी आणि त्या टर्म नुसार ते म्हणायचे की हे आमचे शत्रू आहेत आणि ते दस्यू किंवा पाणी. ठीक आहे. तुम्हाला आठवत नसेल. दस्यू किंवा पाणी लोक जे आहेत ते आर्यांना शत्रू म्हणायचे. बरोबर. मग या दस्यू आणि पाणी जे स्थानिक लोक होते त्या प्रत्येक स्थानिक लोकांनी त्याच्यामध्ये चेंजेस केले बघा. आर्यांनी काय केलं तर स्थानिक समुदाय आणि आर्यांची संस्कृती यांच्या दरम्यान काही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा संकर घडून आलेला दिसतो आपल्याला. म्हणजे आर्यांनी त्यांचं वंशश्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी नेहमीच वेगळ्या पद्धतीने इतिहास मांडला. तर स्थानिक लोकांनी काय केलं की त्यांची बाजूही ती त्याच्यामध्ये ऍड केली. अशा प्रकारे ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रादेशिक भिन्नता आढळून आली. मग यानुसार मग इतिहासकारांसमोर चॅलेंज निर्माण झालं ना की कशा प्रकारे आपण करू शकतो बाबा, कसं काय काय मुद्दे मांडू शकतो. तर यासाठी त्यांनी मग कॉमन गोष्टी काढल्या. ठीक आहे. तर ती अशी चिकित्सक आवृत्ती कोणी तयार केली? V.S. सुक्तनकर यांनी. आता हे उदाहरण घेतलं बरं का आपण महाभारत महाकाव्याचं. ऍक्च्युली आपण काय स्टडी करणार आहोत आज? आद्य समाज. ठीक आहे. तर आद्य समाजाची सुरुवात आपल्याला फक्त आपण हे पाहिलं की समाजाची माहिती आपल्याला कुठून कुठून आणि कशा प्रकारे मिळते त्याचं एक उदाहरण घेतलं आपण लिखित मधलं महाभारत महाकाव्य. ठीक आहे. तर या आद्य समाजाची सुरुवात ऍक्च्युली सामाजिक जी व्यवस्था होती त्या सामाजिक व्यवस्थेची सुरुवात कशा प्रकारे झालेली दिसून येते. तर बघा समाजाची सुरुवात ही ऑलवेज स्वतःपासून आणि स्वतःच्या कुटुंबापासून होते. ठीक आहे. तर मग ही कुटुंब संरचना कशी होती त्या काळामध्ये
आपण पुन्हा लक्षात घ्या 600 BC टू 600 AD आहोत. ठीक आहे. पूर्व 600 ते इसवी सन 600 हा कालावधी पाहतोय आणि या काळातला आद्य समाज पाहतोय आपण. सामाजिक संरचना कशी कशी निर्माण झालेली होती. ठीक आहे. तर या काळामध्ये बघा जी कुटुंबाची संरचना होती त्या संदर्भात आपल्याला काही नियम म्हणजे कुटुंब आणि नातेसंबंध संबंधीचे काही नियम आपल्याला आढळून येतात. तर यामध्ये कसं आहे की आपल्याला दिसून येते की सगळीच कुटुंब सारखी नव्हती. बरोबर आहे. ते संख्या किंवा एकमेकांशी असलेले नाते तसेच सामायिक केलेले जे काही क्रियाकलाप असतात या प्रकारानुसार बदललेले दिसून येतं आपल्याला. प्रत्येक घरामध्ये व्यक्तींची संख्या पण डिफरंट असू शकते. आर्थिक व्यवस्था आर्थिक स्थिती वेगळी असू शकते. बरोबर आहे ना. एकमेकांचे संबंध वेगवेगळे असू शकतात. बऱ्याचदा एकाच कुटुंबातील लोक अन्न आणि इतर संसाधने यांचा सामूहिक उपभोग करतात. बरोबर आहे ना. असंच आहे ना. म्हणजे कुटुंब म्हणजे कसं असतं की आपण एकत्र जेवतो, एकत्र राहतो, एकत्र काम करतो. बऱ्याच वेळा सध्या असं होतं का एकत्र काम करतो नाही. घरातलं करतो, बाहेरचं नाही करत. घरातलं पण सगळे एकत्र करतात का असं पण खूप कमी वेळा आढळतं आपल्याला. ठीक आहे. काहीच व्यक्ती करत असतात पण आणि काही विधी वगैरे असतात ते पण आपण एकत्र सामूहिक पद्धतीने फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. काही फंक्शन वगैरे असेल तर ते आपण करतो एकत्र. बरोबर. तर अशी ही कुटुंब संरचना. हे कुटुंब सामान्यतः कसं होतं नातेवाईक किंवा नातेवाईक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांच्या नेटवर्कचा एक मोठा भाग असायचे. बघा कुटुंबामधून काय निर्माण झालं नातेदारी. हाच मुद्दा बघतोय ना आपण. दोन कुटुंबांमध्ये नातेदारी आणि तो कुटुंब हा त्या नेटवर्कचा भाग असायचा. ठीक आहे. नातेदारीच्या कौटुंबिक संबंध हे कसे होते रक्तावर आधारित होते. रक्त संबंध आणि यालाच नैसर्गिक म्हणून ओळखलं जातं. जे काही रक्त संबंधावर आधारित असतात त्यालाच आपण नैसर्गिक कुटुंब व्यवस्था असं संबोधतो. हे आपण मी म्हटलं असेल तरी आपण कुठल्या काळात आहे आता 600 BC टू 600 AD. लक्षात ठेवा. कुटुंबाची रचना. आता कुटुंबाची रचनामध्येच बघा व्याख्या अनेक प्रकारे केलेली दिसून येते आपल्याला कुटुंबाची. ठीक आहे. काही समाजात बघा चुलत बहीण भाऊ एकत्र त्यांना नातेवाईक मानलं जातं. तर काही समाजात ते मानलं जात नाही. ठीक आहे. नातेवाईक असं मानलं जात नाही. सुरुवातीच्या समाजांच्या बाबतीत इतिहासकारांना बघा किती सोपं होतं. उच्चभ्रू समाजाची माहिती लगेच मिळाली. जो उच्चभ्रू समाज होता किंवा जे कुटुंब व्यवस्था होती त्याची माहिती त्यांना सहज मिळाली. पण त्यांना डिफिकल्ट काय होतं सामान्य लोकांच्या कुटुंबाची व्यवस्था कशी होती ह्याची पुनर्रचना करणं तसं इतिहासकारांना चॅलेंजिंग होतं. कारण सामान्य लोकांनी काही साहित्य लिहिलं का. सामान्य लोकांनी शिलालेख खुदवले का. नाणी पाडली का. नाही की नाही. त्यामुळं याची संरचना करणं पुनर्रचना करणं इतिहासकारांना तसं कठीण होतं. दुसरा महत्वाचा घटक काय आहे कुटुंब आणि नातेसंबंधाबद्दलचा दृष्टिकोन. हा सुद्धा आपल्याला न्यूट्रल नाही पाहायला मिळत. कारण जेवढं आपल्याला उपलब्ध साहित्य किंवा उपलब्ध जे काही स्रोत आहेत त्या स्रोतांमधून काढलेले कन्क्लुजन्स आहेत ही समाज व्यवस्था म्हणजे. ठीक आहे. आता कुटुंब व्यवस्थेतून सगळ्यात महत्वाचा एक घटक आला तो म्हणजे पितृसत्ता. ठीक आहे. पितृत्वाचा आदर्श. आणि आपण पाहिलेलं आहे की सातवाहनांपर्यंत पितृसत्ताकच होती जी काही समाज व्यवस्था होती. आपण काही ठिकाणी हडप्पामध्ये एक बघतो कारण आपल्याला काही पुरावे असे सापडलेले आहेत आणि सातवाहनांमध्येही. आता त्या पितृसत्ताकच आपल्याकडे आजपर्यंत चालू आहे ही व्यवस्था. तर नातेसंबंध आणि उत्तराधिकाराची कल्पना बघा. पितृसत्ताक मध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे उत्तराधिकाराची कल्पना. या पद्धतीनुसार कसं होतं की वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर दावा कोण करू शकत होते त्यांची मुलं. ठीक आहे. राजाला मुलगा नसल्यास मुलगी बसत होती का गादीवर. नाही. त्याचा भाऊ गादीवर बसायचा. उत्तराधिकार. मुलगा नसेल तर भावाला गादी दिली जायची. काही वेळेला इतर नातेवाईकांनी सुद्धा सिंहासनावर दावा केल्याचं दिसतं आपल्याला. काही ठिकाणी आपल्याला अपवादात्मक आहे बघा स्त्रियांनी सत्ता हाती घेतल्याचं दिसून येतं.
प्रभावती गुप्त, ठीक आहे. प्रभावती गुप्त हर्षवर्धनची बहीण होती ही गुप्त साम्राज्याची. तुम्ही हे वाचाल की यांचं काय रिलेशन होतं. ही एकदम अत्यंत अपवादात्मक घटना आहे बघा. अशा घटना खूप कमी आहेत त्या काळामध्ये. अदरवाईज उत्तराधिकारी हा मुलगाच असायचा, मुलगा नसेल तर तो त्याचा भाऊ किंवा इतर नातेवाईक, पण पुरुषच. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे, कुटुंब व्यवस्था. आपण एक कुटुंब व्यवस्था पाहिली आणि त्या कुटुंबाचा प्रमुख जो होता ते वडील, ठीक आहे. आणि त्याच्यातून पितृसत्ताक समाज व्यवस्था आपल्याला डेव्हलप झालेली दिसून येते. आणि मग त्या पितृसत्ताक मधून काय आलं, उत्तराधिकार कल्पना आली. आणि मग राजाचा उत्तराधिकारी असेल किंवा जी कोणी व्यक्ती मृत झाली असेल त्याच्या प्रॉपर्टी संदर्भातला उत्तराधिकार असेल, तर ही संकल्पना आली. आता यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की एकमेकांमध्ये निर्माण होणारे नातेसंबंध. आणि त्याचं मूळ काय आहे, तर ते आहे विवाह. मग या विवाहाचे नियम कसे होते. आता समजा दोन कुटुंब आहेत तर त्यांच्यामध्ये काहीतरी संबंध निर्माण होण्यासाठी सगळ्यात मेन काय आहे, विवाह. आजही हेच आहे. तर हे विवाह जे आहे याचे नियम कसे होते बघा. तर याच्यामध्ये विवाहाचे 8 प्रकार सांगितलेले आहेत धर्मसूत्रांनी, ठीक आहे. धर्मसूत्रांनी विवाहाचे 8 प्रकार सांगितलेले आहेत. आणि 4 प्रकारचे विवाह योग्य मानले आहेत. 4 प्रकारचे विवाह योग्य मानले आहेत त्यांनी. उर्वरित विवाहांचे प्रकार जे होते त्यांचा निषेध करण्यात आला होता. का? कारण असं मानलं जातं की ते ब्राह्मणी नियमांचे पालन करत नव्हते, ठीक आहे. तर बघा असे आपण उदाहरण घेऊ. बहिर्विवाह इष्ट मानले जात असत. बहिर्विवाह म्हणजे काय, एका गोत्रामधून दुसऱ्या गोत्रामध्ये, ठीक आहे. तर गोत्र म्हणजे काय, ही कन्सेप्ट आपण पुढे घेणार आहोत. आजही गोत्र वगैरे बरेच लोक बघतात, आपलं गोत्र कोणतं त्यांचं कोणतं, मग एका गोत्रामध्ये करू नये. खूप जुन्या विचारांचे आजही लोक आपल्याला दिसून येतात. कन्यादान हे वडिलांचे महत्वाचे धार्मिक कर्तव्य होते बघा. पितृसत्ताक कन्यादान कोणी केलं पाहिजे, वडिलांनीच, ठीक आहे. महिलांना तिच्या पालकांच्या मालमत्तेत कोणताही वाटा प्राप्त नव्हता. जो समानाधिकार आज दिलेला आहे तो होता का त्या काळामध्ये महिलांना? नाही. ती नेहमी माहेरी असेल तर वडिलांचं नाव वापरायचे आणि वडिलांच्या अंडर तिचं संगोपन व्हायचं. सासरे गेल्यानंतर पतीच्या अंडर तिचं संगोपन, बरोबर. तिच्यावर अधिकार गाजवायचे लोक. म्हणजेच काय, पितृसत्ताक समाज व्यवस्था होती असं म्हणू शकतो आपण. आता प्रकार कोणकोणते होते बघा. आंतरविवाह, एंडोगॅमी म्हणजे काय, स्वतःच्या गटात लग्न करणे. ते गट म्हणजे काय, नातेवाईक. मग इथं जात आली, ठीक आहे. म्हणजे आजही पाहतो आपण आंतरजातीय आणि जातीय विवाह, बरोबर ना. तर जात म्हणजे एकाच जातीमधल्या लोकांमध्ये विवाहाचे संबंध निर्माण होणे, म्हणजे तो आहे आंतरविवाह. बहिर्विवाह म्हणजे काय, एक्झोगॅमी म्हणजे तर स्वतःच्या गटाच्या किंवा नातेवाईकांच्या बाहेरील विवाह. मग इथे गोत्र आलं, ठीक आहे. इथं गोत्र आलं. बहुपत्नी म्हणजे काय, ज्यामध्ये पुरुषाला अनेक पत्नी असत. खूप उदाहरणं पाहिलेली आहेत आपण इतिहासामध्ये अशी. बहुपतित्व बघा, म्हणजे ज्या प्रथेमध्ये स्त्रीला एकापेक्षा जास्त पती असू शकतात. याचं उदाहरण आपल्याला सापडतं महाभारतामध्ये, बरोबर ना. द्रौपदीला 5 पती होते, आहे ना उदाहरण. आता बघा एक समाज व्यवस्था निर्माण होत चालली आहे. त्यामध्ये आपण कुटुंब पाहिलं, पितृसत्ताक समाज व्यवस्था कशी डेव्हलप होती ते पाहिलं, उत्तराधिकारी संकल्पना कशी आली, ठीक आहे. आणि त्यानंतर आपण काय पाहिलं की नातेसंबंध. मग नातेसंबंधांसाठी सगळ्यात मूळ काय आहे, विवाह. विवाह कोणकोणत्या प्रकारचे होते, कसे होते, ठीक आहे. आता धर्मसूत्र आणि धर्मशास्त्र हे काय आहेत बरं. हे मध्येच काय आलं तर बघा, ब्राह्मणांनी आणि सामान्यतः समाजाने पालन कराव्यात अशा सामाजिक वर्तनास काय म्हणतात, धर्मसूत्र काय म्हणतात. आणि या सामाजिक वर्तनाच्या संहिता यामध्ये सांगितलेल्या आहेत, ठीक आहे. हे संस्कृत मध्ये लिहिलेले आहेत बघा. ब्राह्मण आणि समाजाने पालन करावेत अशी सामाजिक वर्तनाची संहिता आहे ही धर्मसूत्र, धर्मशास्त्र,
जेव्हा शहरं उदयास आली, ठीक आहे, आणि दूरचे लोक उत्पादन खरेदी विक्रीसाठी परस्पर संपर्कात आले, म्हणजे जेव्हा व्यापार आंतरव्यापार सुरू झाला, अंतर्गत आणि बाह्य व्यापार एकमेकांशी व्यापार करू लागले, एकमेकांच्या संपर्कात आले, तेव्हा त्या विचारांची देवाणघेवाण व्हायला लागली आणि मग काय झालं, ब्राह्मणी समजुती आणि पद्धतींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि यामधून मग धर्मसूत्र आणि धर्मशास्त्राची निर्मिती करण्यात आलेली दिसून येते आपल्याला. मग हे आव्हान पेलण्यासाठी धर्मसूत्र आणि धर्मशास्त्राची निर्मिती करण्यात आली असावी असं मानलं जातं. बघा, म्हणजे जेव्हा अर्थव्यवस्था डेव्हलप व्हायला लागली, शहरं आपण बघितलं ना, महाजनपद काळापासून शहरं डेव्हलप झालेली दिसून येतात आपल्याला दुसऱ्या नागरीकरण. तर या दुसऱ्या नागरीकरणामध्ये अंतर्गत आणि बाह्य व्यापार होऊ लागला, मग विचारांची देवाणघेवाण होऊ लागली, सांस्कृतिक देवाणघेवाण, मग समाज व्यवस्था कळू लागली आणि यामधून मग यांना हे कळलं की ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ आहेत, हे खरंच मानलं पाहिजे का, हे मान्य केलं पाहिजे का, हे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि त्यामधून निर्माण झालं कोणतं, धर्मसूत्र धर्मशास्त्र. ठीक आहे, याची निर्मिती करण्यात आली आणि यामध्ये मग त्यांनी काय केलं, ब्राह्मण आणि इतर समाज या सगळ्यांनीच आचरण करण्याचे वर्तनाचे काही नियम सांगितले. ठीक आहे, हे म्हणजे धर्मशास्त्र. आता बघा, मगाशी आपण म्हटलं होतं की गोत्र, त्या विवाह संस्था आले की गोत्र हे आलंच, बरोबर आहे ना. गोत्र, तर गोत्र म्हणजे नेमकं काय, तर बघा, गोत्र म्हणजे वैदिक ऋषींच्या नावावर लोकांच्या विशिष्ट गटाला त्यांचे पूर्व पिता म्हणून दिलेल्या नावाचा संदर्भ, जेणेकरून त्यांच्यामध्ये नाते संबंध प्रस्थापित होते. सप्तर्षी होते, त्या सप्तर्षींच्या नावावर 7 ऋषींच्या नावावर 7 गोत्र तयार झाले आणि आजही तेच गोत्र पाळले जातात, तेच गोत्र मानले जातात. 7च गोत्र आहेत बघा आणि त्या 7 गोत्रांच्या अनुसार, म्हणजे एक गोत्र एक असेल तर विवाह संबंध केले जात नाहीत. ठीक आहे, गोत्र पद्धतीचे स्त्रियांसाठी महत्व खूप जास्त होतं. ठीक आहे, स्त्रियांनी बघा लग्नानंतर पतीचं गोत्र स्वीकारलं पाहिजे आणि लग्नाआधी वडिलांचं गोत्र स्वीकारलं पाहिजे, म्हणजे स्त्रीचं एक वेगळं अस्तित्व होतं का इथे, अजिबात नाही. ठीक आहे, समान गोत्राचे सदस्य जसं मी म्हटलं की लग्न करू शकत नव्हते. सातवाहन राज्यकर्त्यांशी विवाह केलेल्या स्त्रियांची नावे मात्र बघू शकतो आपण, ही अपवाद आहे, लक्षात घ्या. सातवाहन, जसं मगाशी म्हटलं की मातृसत्ताक पद्धती आपल्याला दिसून येते सातवाहनांमध्ये, तर त्यांच्या ज्या स्त्रिया होत्या, विवाह केलेल्या स्त्रिया म्हणजे ज्या राण्या होत्या, त्यांची नावं जर आपल्याला बघितली तर वडिलांच्या गोत्रावरून आहेत. तर कोणकोणती आहेत आपण बघितलंय, गौतमी पुत्र बलश्री, म्हणजे गौतमीच्या नावावरून तिच्या मुलाचं नाव होतं, म्हणजे राणीचं नाव काय होतं, गौतमी. वशिष्ठी पुत्र पुलमावी, आपण म्हणजे वशिष्ठा या राणीचा पुत्र तो वशिष्ठ पुत्र पुलमावी, अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. ठीक आहे, तर राण्यांची नावं कशी होती, गौतमी, वशिष्ठा, हे गोत्र होते बघा, गौतम ऋषी, वशिष्ठ ऋषी, अत्रेय, बरोबर आहे ना. असे जे ऋषी होते सप्तर्षी, त्यांच्या नावावरून आपल्याला ही नावं दिसून येतात. गोत्रांची वैशिष्ट्ये काय होती, गोत्र म्हणजे काय, वैदिक ऋषींच्या नावावर लोकांच्या विशिष्ट गटाला दिलेले नाव. हे गट कसे होते बघा, वैदिक ऋषींना आद्य पूर्वज मानून गटातील लोकांदरम्यान नातेसंबंध प्रस्थापित केले जाईल, जसं आपण आधीही पाहिलं. तर सेम आहे गोत्र पद्धती आणि स्त्रिया. तर विवाहानंतर वडिलांच्या गोत्राचा त्याग करून त्यांनी पतीच्या गोत्राचा स्वीकार करणं अपेक्षित होतं. समान गोत्राचे सदस्य विवाह करू शकत नव्हते. ठीक आहे, त्यामुळे बहिर्विवाह ही पद्धत अस्तित्वात होती जास्तीत जास्त, बहिर्विवाह. आता बघा, आता आपण गोत्रापर्यंत पाहिलं. ठीक आहे, समाज व्यवस्था काय काय पाहिलं, मी रिपीट का करतेय तुम्ही विसरू नये, फ्लो लक्षात यावा. कुटुंब पाहिलं, मग कुटुंब प्रमुख पाहिले, बरोबर आहे ना. मग विवाह पद्धत पाहिली, गोत्र व्यवस्था पाहिली, धर्मशास्त्र, धर्मसूत्र आणि धर्मशास्त्र का आली हे पाहिलं. ठीक आहे, त्यानंतर महत्वाचं आहे त्या गोत्रापर्यंत ठीक आहे विवाह. आता विवाह जाती अंतर्गत, जाती आपण बघितलं ना, आंतरजातीय वगैरे जात हाही प्रकार आला. तर मग कास्ट सिस्टीम काय होती, सॉरी बघा, मग अशा आपण जे धर्मसूत्र आणि धर्मशास्त्र आणलं ना, ठीक आहे, तर त्याचा संबंध इथं आला बघा.
धर्मशास्त्री आणि धर्मसूत्रामध्ये मांडलेल्या पदानुक्रमानुसार क्रमबद्ध सामाजिक श्रेणींचा संच म्हणजे काय आलं? जात. ठीक आहे, म्हणजे काय आलं? जात. म्हणजे जी वर्ण व्यवस्था होती त्या वर्ण व्यवस्थेचा एक पुढचा टप्पा म्हणू शकतो आपण, ती म्हणजे जात आली. म्हणजे जसं ब्राह्मणीज आहेत, क्षत्रिय, वैश्य, शूद्रच. ठीक आहे, मग खाली आले दलित. दलित हाही शूद्रांचाच एक पार्ट आहे, अनटचेबल्स वगैरे. ठीक आहे, या वर्ण व्यवस्थेतून जातींची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. आणि जातींची निर्मिती ते करत असलेले जे काय काम होतं त्या कर्मानुसार जातींची निर्मिती झालेली दिसून येते आपल्याला. आणि याचं हे कुठे दिसतं आपल्याला? धर्मशास्त्र आणि धर्मसूत्रांमध्ये याचा एक पदानुक्रम मांडलेला दिसून येतो आपल्याला. आणि त्या पदानुक्रमाचा जो संच आहे त्यालाच आपण काय म्हणतो? जात. ब्राह्मण काय म्हणत होते? तर सर्वश्रेष्ठ आहे आम्ही, आणि शूद्र कनिष्ठ असतात असं त्यांनी सांगितलं. ब्राह्मणांचा दावा कसा होता? ते सर्वश्रेष्ठ आहेत आणि शूद्र हे कनिष्ठ आहेत. ठीक आहे, त्यामुळं हे स्तरीकरण हे दैवी आहे असं त्यांचं म्हणणं होतं. पण धर्मशास्त्र किंवा धर्मसूत्रांनी त्याला काय केलं? चॅलेंज निर्माण केलं. ठीक आहे, आणि एक वेगळा पदानुक्रम तयार केला. पण कुठेही धर्मसूत्र किंवा धर्मशास्त्राने असं नाही म्हटलं की ब्राह्मण हे कनिष्ठ आहेत. हे पण मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे, त्यांचं वर्चस्व मान्य करत जाती व्यवस्था निर्माण झालेली आहे. मग आता धर्मशास्त्री आणि धर्मसूत्रांनी काय केलं? तर व्यवसायांचे वर्गीकरण केलं बघा. ठीक आहे, त्यांनी काय केलं? व्यवसायानुसार वर्ण व्यवस्था. ठीक आहे, मग ती कशी होती? ब्राह्मणांनी काय केलं पाहिजे? वेदांचे अध्ययन आणि अध्यापन आणि यज्ञ करणे या गोष्टी ब्राह्मण करते. ठीक आहे, म्हणजे वेदांचे अध्ययन, अध्यापन आणि यज्ञ करणारा हा ब्राह्मण. मग तो कोणी असेल तरी तो ब्राह्मण. मग जन्मावरून आहे का इथे? नाही, हे कर्मावरून आहे, लक्षात घ्या. क्षत्रिय युद्धात सहभाग घेणे, लोकांचे रक्षण करणे आणि न्याय. आपण बरेच असे राजे बघू शकतो पुढे जाऊन, उदाहरणं याची बरेच घेणार आहोत आपण. तर युद्धात सहभाग, लोकांचे रक्षण आणि न्याय हा कोण? क्षत्रिय. ठीक आहे, वैश्य म्हणजे कोण? शेती, पशुपालन आणि व्यापार करणारा, हे वैश्य. आणि जे दास होते ना, म्हणजे कसं? क्षुद्र म्हणजे कोण? की वरील तिन्हींची सेवा करणारे, तीनही वर्णांची सेवा करणारे, म्हणजे वरचे तिन्ही वर्ण उच्च आणि त्यांची सेवा करणारा हा शूद्र असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा इथे तुम्ही बघताय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रास हे सेवा करतात सगळ्यांचे. आणि कशावरून होते? कर्मावरून. लक्षात घ्या, कर्मावरून. धर्मशास्त्र आणि धर्मसूत्रामध्ये कर्मावरून दिलेलं आहे. वर्ण व्यवस्था लागू करण्यासाठी ब्राह्मणांनी काय रणनीती केली? मग ब्राह्मणांनी बघा 3 धोरणे विकसित केली. पहिलं काय होतं? वर्णक्रम दैवी उत्पत्ती आहे. ते काय म्हणाले? वर्णक्रम हे दैवी उत्पत्ती आहे असं त्यांचं म्हणणं होतं. दुसरं, राजाने त्याच्या राज्यामध्ये वर्ण व्यवस्थेचे पालन केले जाईल याची खात्री द्यावी. राजाने त्याच्या राज्यामध्ये वर्ण व्यवस्थेचं पालन केलं जाईल याची खात्री द्यावी. ठीक आहे, आणि तिसरं काय? ब्राह्मणांनी लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की त्यांचा दर्जा जन्माने ठरवला जातो. बघा, म्हणजे कुठं पहिला वर्ण आधारित होतं, वर्ण आधारित नंतर त्यांनी ते जन्मावरून कसं आहे हे पटवून द्यायला सुरुवात केली ब्राह्मणांनी. ठीक आहे, आपलं धर्मशास्त्र आणि धर्मसूत्र काय म्हणतं? कर्मावरून वर्ण व्यवस्था आहे. पण ब्राह्मण काय म्हणतात? नाही, ते जन्मावरून आहे. ठीक आहे, आता क्षत्रिय नसलेले बरेच राजे वगैरे आपल्याला दिसतात. ठीक आहे, बघा इथे आता सगळी उदाहरणं आपण बघू शकतो की खरंच ब्राह्मण म्हणत होते असं ती जन्मावरून खरंच अस्तित्वात होती का त्या काळामध्ये? मग जी काही जाती व्यवस्था किंवा वर्ण व्यवस्था होती तर नाही, ती कर्मावरूनच होती. बघा बरेच आपल्या क्षत्रिय भारतीय राजे असे भेटतील की जे क्षत्रिय नव्हते. बघा, शास्त्रानुसार कसं होतं? क्षत्रियच राजे असायला हवे होते, परंतु असे आढळून आले का? नाही. तर कोणतीही व्यक्ती
जो लोकांचे समर्थन आणि संसाधने गोळा करण्यास सक्षम आहे तो राजा असू शकतो, अशी कन्सेप्ट होती बघा. कोणतीही व्यक्ती जो लोकांचे समर्थन आणि संसाधने गोळा करण्यास सक्षम असेल ती राजा असू शकते. याचं मेन उदाहरण आहे मौर्य. मौर्यांच्या उत्पत्तीबाबत खूप वेगवेगळी मतं आहेत बघा. चंद्रगुप्त मौर्य हे बौद्ध ग्रंथ म्हणतात क्षत्रिय होते, पण ब्राह्मणी ग्रंथ काय म्हणतात ते मूळचे निम्न जातीतले होते, निम्न वर्णाचे होते, शूद्र होते असं मानलं जातं. आता दुसरे उदाहरण पाहू शकतो आपण. मौर्यांचे जे तत्काळ उत्तराधिकारी होते, ठीक आहे, पुष्यमित्र शुंग आठवते आपल्याला. पुष्यमित्र शुंग आणि कण्व हे कोण होते? ब्राह्मण होते बघा. हे ब्राह्मण होते, ठीक आहे. शुंग आणि कण्व हे ब्राह्मण होते. म्हणजे आपण हे म्हणू शकतो की वर्णव्यवस्था होती, ठीक आहे, पण तिचं पालन तेवढ्या स्ट्रॉंग पद्धतीने नव्हतं. आपल्याला प्रत्येक ठिकाणी अपवाद दिसून येतात त्याचे. तिसरं आहे सातवाहन. सातवाहन पण स्वतःला काय म्हणायचे? ब्राह्मण, ठीक आहे. बघा, गौतमीपुत्र सातकर्णी जो आहे त्याने स्वतःला ब्राह्मण म्हटलेला आहे आणि क्षत्रियांचा संहारक असल्याचा दावा केला होता त्याने, ठीक आहे, क्षत्रियांचा संहारक. तसं जर कर्मानुसार बघितलं तर काय आहे? क्षत्रिय हाच राजा असला पाहिजे, बरोबर. पण तसं आहे का इथे? नाही. 4 वर्णाच्या सदस्यांमध्ये आंतरविवाह होण्यास परवानगी नसल्याचे बघा. 4 वर्णाच्या सदस्यांमध्ये आंतरविवाह होण्याची परवानगी नसल्याचे कोण म्हटलेलं आहे? गौतमीपुत्र सातकर्णी यांनी दावा केलेला आहे आणि त्याचं उल्लंघन सुद्धा त्याने स्वतःच केलंय, ठीक आहे. कसं? तर रुद्रदमनच्या मुलीशी विवाह केला त्याने. आपल्याला किती विवादात्मक आहे ना हे. विरोधाभास बघा कसा आहे. तो स्वतःला ब्राह्मण म्हणतो, त्याने स्वतः काय म्हटलं की 4 वर्ण म्हणजे जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण क्षत्रियशी किंवा वैश्य यांच्यामध्ये लग्न होऊ शकत नाही. आंतरविवाह म्हणजे 4 वर्णाच्या सदस्यांमध्ये आंतरविवाह याचा अर्थ समजून घ्या. किंवा क्षत्रिय शूद्र किंवा वैश्य यांच्याशी लग्न करू शकत नाही, विवाह करू शकत नाही, किंवा तो ब्राह्मण यांच्याशीही विवाह करू शकत नाही. पुढे आपण मेन कोर्स मध्ये हे पण बघणार आहोत, प्रतिलोम अनुलोम विवाह काय असतात वगैरे, ठीक आहे. तर त्याने हा दावा केला, पण त्याने काय केलं? स्वतःच रुद्रदमन जो क्षत्रिय राजा होता त्याच्या मुलीशी विवाह केला, ठीक आहे. स्वतःला ब्राह्मण म्हणवलं आणि त्यानेच आंतरविवाह केला क्षत्रिय मुलीशी. बघा, या उदाहरणावरून आपण एक बघू शकतो, ठीक आहे. काय बघू शकतो? तर जातीच्या चौकटीत एकीकरण व विभेदीकरण अनेकदा होते. म्हणजे त्यांच्या सोयीनुसार बघा हे नियम होते. त्यांच्या सोयीनुसार म्हणजे जो शक्तिशाली असेल तो, ठीक आहे, म्हणजे जो राजसत्तेत असेल, ज्याच्या हाती सत्ता असेल, तो थोडेसे नियम फ्लेक्झिबली करतो हे दिसून येतं आपल्याला प्रत्येक उदाहरणांमधून. त्यामुळे एकीकरण आणि विभेदीकरण दोन्ही गोष्टी आपल्याला दिसून येतात जातीच्या चौकटीमध्ये. याशिवाय ब्राह्मण धर्मग्रंथांनी काय केलेलं आहे? बहिर्विवाह मान्य ठरवले होते, म्हणजे गोत्राच्या बाहेर विवाह केला पाहिजे हे मान्य केलं होतं. तर सातवाहनांनी काय केलं होतं? जाती अंतर्गत विवाह मान्य केला होता. बघा, गोत्राच्या बाहेर विवाह मान्य कोणी म्हटलंय? ब्राह्मण ग्रंथांमध्ये. आणि सातवाहनांनी काय सांगितलंय? आपण दोन्ही गोष्टी पाहिल्या की नाही, जात आणि गोत्र बघताना, की जाती अंतर्गत विवाह मान्य ठरवले होते. आता अजून एक आपल्याला उदाहरण मिळू शकतं, म्लेच्छ. आता म्लेच्छ या शब्दाचाच अर्थ समजून घ्या. मध्य आशियातून आलेले शक आणि कुशाण हे राज्यकर्ते रानटी म्हणून ओळखले जातात, ठीक आहे. टोळ्याने आले होते ना ते, ठीक आहे, टोळ्याने भटकंती करणारे लोक होते हे, आणि इथे येऊन ते स्थिर स्थावर झाले आपल्याकडे, कुशाण आणि शक, ठीक आहे. मग यांना बाहेरचे लोक आणि म्लेच्छ यांनाच काय म्हटलं जातं? बाहेरचे लोक म्हणजेच काय? म्लेच्छ. म्लेच्छ हा शब्दाचा उल्लेख आढळून येतो आपल्याला.
कुशाण आणि शक स्पेसिफिक या लोकांसाठी आपण म्हणू शकतो, जे मध्य आशियातून आले यांच्यासाठी या शब्दाचा वापर केलेला आहे. मग आता हे कोणत्या जातीचे होते, वर्णाचे होते, काही माहितीये का आपल्याला? काहीच नाही. सत्ता हातामध्ये घेतली की ते शासक बनल्याने लगेच क्षत्रिय झाले, बरोबर ना? ठीक आहे. 4 वर्णांच्या पलीकडे बघा काही ठिकाणी अशी लोकसंख्या दिसते आपल्याला की ज्यांचा 4 काही संबंधच नव्हता. असे लोक कोण होते बरं? ठीक आहे, तर हे होते निषाद किंवा भटके पशुपालक, जे भटके पशुपालक होते. ठीक आहे, तर असे जे लोक होते यांना या वर्णव्यवस्थेशी काहीच घेणं देणं नव्हतं. त्यांची सामाजिक व्यवस्था खूप वेगळी होती आणि समान पद्धतीची होती. ठीक आहे, आणि या लोकांमध्ये सुद्धा आपापसात विचारांची देवाणघेवाण वगैरे झालेली आपल्याला दिसून येते. ते कर्मावरून होते बघा. आता चौथा पार्ट कोण आहेत? अस्पृश्य. मग ही अस्पृश्य हा प्रकार कुठून आला? ठीक आहे, तर बघा ब्राह्मण प्रामुख्याने पवित्र विधींच्या कामगिरीशी संबंधित होते. अशा पवित्र विधींच्या कार्याला ते काय म्हणायचे? शुद्ध म्हणायचे. म्हणजे आपण बघितलेलं आहे की वेदांचं अध्ययन करणं, अध्यापन करणं किंवा यज्ञविधी, पौरोहित्य करणं हे सगळं काम कोणाचं होतं? ब्राह्मणांचं होतं. आणि या ज्या ते विधी करायचे त्या विधींना ते काय म्हणायचे? शुद्ध. ठीक आहे, परंतु समाजातील विशिष्ट वर्गाच्या कार्याला अशुद्ध मानले जायचे. ठीक आहे, का बरं? कारण त्यांचं काम काय होतं बरं? प्रेत आणि मृत जनावरे हाताळणे, स्वच्छता इत्यादी कामं ती करायची. ठीक आहे, आणि असे काम करणारे लोक जे आहेत त्यांना काय मानलं जायचं? अशुद्ध. आजही आपल्याकडे बघा स्मशानामध्ये लोक जाऊन येतात, आल्यानंतर अंघोळ करतात. त्याचं काहीही सायंटिफिक रिझन असेल तरीही मग जी व्यक्ती स्मशानामध्येच राहते, स्मशानामधले सगळे विधी पार पाडते, तिचं काय? कधी कधी प्रश्न पडतो का हा तुम्हाला? ठीक आहे, तर तेच आहे इथे. त्या वर्गाला काय मानलं गेलं इथे? अशुद्ध. ठीक आहे, अशा सामाजिक वर्गांना ब्राह्मणांनी काय केलं? अस्पृश्य हे नाव दिलं. म्हणजे या लोकांना स्पर्श नाही करायचं, अस्पृश्य. मग त्यांनी अस्पृश्यांकडून अन्न घेणे टाळले. ठीक आहे, उदाहरणार्थ चांडाळ वगैरे असे जे लोक होते यांच्याकडून हे अन्न वगैरे किंवा कुठल्याही प्रकारची कुठलीही गोष्ट घेत नव्हते किंवा त्यांचं स्पर्श सुद्धा करून घ्यायचे नाही. अशा लोकांना गावाबाहेर राहावं लागायचं बघा. अशा लोकांना गावाबाहेर राहावं लागायचं. ठीक आहे, टाकून दिलेली भांडी किंवा मृतांचे कपडे हे वापरावं लागायचं. यांना कुणी काही देत नव्हतं, लक्षात घ्या. ठीक आहे, रात्रीच्या वेळी ते गावामध्ये आणि शहरामध्ये फिरू शकत होते, पण त्यांनी दिवसा गावामध्ये आलेलं चालत नव्हतं. त्यांची सावली सुद्धा अस्पृश्य मानली जात होती, लक्षात घ्या. सावली सुद्धा त्यांना हे लोक सावलीला सुद्धा उभं करून घ्यायचे नाही. इतकी वाईट अवस्था होती शूद्र. आणि शूद्रामध्येही जसं उदाहरण घेतलं आपण अस्पृश्य, तर हे कोण होते? जे हीन कर्म करायचे, हीन कर्म मानलं जायचं. आज आपल्याकडे खूप चांगलं कर्म मानलं जातं. अंत्यसंस्कार किंवा प्रेता संदर्भात जे काही विधी केले जातात, मृत व्यक्तीच्या संदर्भात जे विधी केले जातात त्याला आपण आजकाल चांगलं मानतो. त्या काळामध्ये असं होतं का? नाही, खूप अशुद्ध मानलं जायचं या विधींना. ठीक आहे, किंवा स्वच्छता वगैरे करणं, ठीक आहे, महिला वाहणं वगैरे या ज्या गोष्टी होत्या या लोकांना हे अस्पृश्य समजायचे. तर अशा प्रकारे आपण काय पाहिलेलं आहे की त्या काळामध्ये 600 BC to 600 AD या काळामध्ये एक समाज व्यवस्था कशी होती, कशा प्रकारची डेव्हलपमेंट होती. जर आपण पाहिलं टोटल समाज व्यवस्था पाहिल्यानंतर असे काही स्ट्रॉंग नियम होते असं काही नाहीये की या काळामध्ये याच पद्धतीने हे फॉलो व्हायचं. क्षत्रिय ब्राह्मण वगैरे ही जी वर्ण व्यवस्था ती अशीच फॉलो होती किंवा विवाह संस्था अशाच प्रकारची होती असं पाहिलं का? नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे गोष्टी दिसून आल्या आपल्याला आणि याच्या संदर्भात आपल्याला अपवाद सुद्धा दिसून आले. फक्त यामध्ये महत्वाची एकच गोष्ट आहे की कुटुंब प्रमुख आणि पितृसत्ताक व्यवस्था, समाज व्यवस्था निर्माण झालेली दिसून येते. यालाही आपण अपवाद पाहिलेले आहे सातवाहनांचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे या काळातली समाज व्यवस्था होती. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.